थांबा. पंत, एक गोष्ट ध्यानात ठेवा. एकदा माफी मिळाली आहे. पण मी माफी मागितली नव्हती. त्या परिवर्तनाच्या युद्धात मी बलिदान देण्याच्याच तयारीत होतो. काय? हो, मी तयारी करूनच उतरलो होतो. पण ऐन वेळी तुमच्याच बंधूंनी हंबीररावांनी घात केला. अचानक त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली. ते बदलले आणि स्वराज्य एका चांगल्या राजाला मुकले. आम्ही अडचणीत आलो. आज राजाराम राजे सिंहासनावर बसले असते, पण तो सोहळा बघायचं भाग्य काय आम्हाला नाही. पंत, पण तो सोहळा बघण्याचं भाग्य मात्र तुमच्या नशिबी आहे. तुम्ही काय ठरवलंय? कसलं हे पत्र? राजमातोश्री, आम्ही तुम्हाला बोललो नव्हतो, पण आम्ही सदिच्छा भेट घेण्यासाठी अकबराला भेटायला गेलो होतो. त्यांनी बोलावलं होतं का तुम्ही गेला होता? म्हणजे त्यानेच बोलावलं होतं. कारण राजे भेटत नाहीत अकबराला, त्यामुळे अकबर नाराज होता. म्हणून मी गेलो. शेवटी उद्याचा शहनशाह आहे तो. गेलो, गाठीभेटी झाल्या. शेवटी त्याने स्वतःहून विषय काढला. म्हणाला, राजेंना जर वेळ नसेल तर महाराजांचे धाकटे पुत्र युवराज राजाराम राजे आले असते तरी राहत मिळाली असते. अकबराने बाळराजांचं नाव घेतलं? हो, म्हणाले राजाराम राजे काबिल आहेत राजकीय गाठीभेटी घ्यायला. आमची आणि शंभूराजांची भेट झाली तेव्हा शंभूराजे 9 वर्षाचे होते आणि मीही 9 वर्षाचा होतो. आज राजाराम राजे त्याहूनही मोठे आहेत. म्हणजे बघा केवढं लक्ष आहे त्या अकबराचं. होय हो, हे तर लक्षातच आलं नाही आपल्या. तुमच्या लक्षात आलं नाही, पण शंभूराजांच्या लक्षात आलं असणार. पण ते बोलणार नाहीत. पण कोण बोललं तर अकबर. त्यांना वाटतं, पण आपल्या माणसांना नाही. खरंच हो. अहो, त्याने विचारलं, राजाराम राजे मंचकावर बसले होते ना म्हणून. विचारलं? अहो विचारलं तर म्हणाले राजाराम राजेंबद्दल चांगलं ऐकून आहे. तेव्हा मीच त्यांना गमतीने विचारलं. म्हटलं, ते आजही गादीवर बसू शकतात जर तुमचा पाठिंबा असेल तर. त्यावर अकबर काय म्हणाला माहितीये? दिला पाठिंबा. तो मदत करेल आपल्याला? हो, अहो आहेच त्याच्या मनात. पण तो तर शंभूराजांकडे मदत मागतोय. नाही, तो शंभूराजांना नाही, मराठ्यांना मदत मागतोय. स्वराज्याला मदत मागतोय. आणि स्वराज्य म्हणजे शंभूराजे नाहीत. म्हणून म्हणतो, ऐका, हा वनवास जर संपवायचा असेल तर अकबराच्या मदतीनं राजारामांना आपण गादीवर बसवू. पण शंभूराजेंना समजलं तर? ते आम्ही बघून घेऊ. फक्त तुम्ही पत्रावर मोहर उठवा. पंत, आम्हाला आता कोणताही मोह नाही. विषय तुमचा नाही, राजाराम राजेंसाठी करायचं. उठवा शिक्का. पण आमच्या शिक्क्याची काय मातब्बरी? नको. राजमातोश्री, नका असं करू. उठवा शिक्का. कारण आमच्या सगळ्यांच्या मागे तुम्ही उभे आहात हे त्याला कळावं, एवढाच उद्देश. सगळे? हो, मी, हिरोजीराव,
जनार्दन पंत, सोमाजी दत्तो, सूर्याजी निकम, बापू माळी, राघव वासुदेव, त्र्यंबकजी, आवजी बाळाजी आणि बाळाजी पंत. बाळाजी पंतही आहेत आपल्या बरोबर? हो. अहो हो, हे पत्र कोणी लिहिलं? बाळाजी पंतांनी? नाही, त्यांच्या चिरंजीवांनी. म्हणजे हे त्यांना माहिती आहे. पण मागे एवढं सगळं घडूनही बाळाजी पंत तयार कसे झाले? अहो, सगळ्यांनाच बदल हवा आहे. सगळ्यांनाच राजाराम राजे पाहिजे आहेत. हे बघा, आहे ना अक्षर, आवजी बाळाजींचं अक्षर, उठवा मोहर. पंत, आम्हाला त्रास नकोय कोणत्या गोष्टीचा. राजमातोश्री, आपण शंभूराजांचं दडपण घेऊ नका. आम्ही तुम्हाला मध्येही घेत नाही. काही झालंच तर ते आम्ही अंगावर घेऊ. पण उठवा मोहर. एव्हाना मोहर उठलीही असेल. सोयरा मातोश्री एवढ्या सहजासहजी मोहर उठवतील? एरवी नसती उठवली मोहर, पण अनाजी पंतांनी परिस्थितीत बघा कशी निर्माण केली ती. म्हणजे माझ्या ध्यानात नाही आलं. अहो, वरवर बघता कोणाच्याही ध्यानात येणार नाही ते. पण ते पत्र घेऊन त्यांनी मला सोयरा मातोश्रींकडे पाठवलं. त्यावर त्यांचा शिक्काही घ्यायला लावला. पण दिला की? दिला. ते पत्र घेऊन मी परत आलो. नंतर ही गोष्ट जाऊन त्यांनी बाळाजी पंतांना सांगितली. त्या पत्रावर सोयरा मातोश्रींचा शिक्का आहे, चालेल का म्हणून. बाळाजी पंत नाही म्हणाले. त्यावर त्यांनी लगेच बाळाजी पंतांना सांगितलं, मग तुम्ही जाऊन तसं सांगा. मग गेले असतील बाळाजी. गेले आणि त्यांनी सोयरा मातोश्रींना सांगितलं की तुमचा शिक्का सरकारी पत्रावर चालणार नाही. मला सांगा, काय वाटलं असेल हो मातोश्रींना? येणार की नाही चीड? येणार तर. म्हणजे अनाजी पंतांना सुरुवातीला माहित नव्हतं का त्या पत्रावर सोयरा मातोश्रींचा शिक्का चालणार नाही म्हणून? पण अगोदर त्यांनी तो उठवायला लावला आणि मग त्यांचा अपमानही केला. असं आहे वय. आणि आता स्वतः गेलेत अकबराचं पत्र घेऊन. त्यावर खरोखरच सोयरा मातोश्रींचा शिक्का हवा. मानलं बाबा या अनाजी पंतासनी. काम करत्यात पण एकदम वळंब्यात. पेशवाई पक्की. काय नाही. बाळराजे, आम्ही आज जो निर्णय घेतला, अकबराच्या पत्रावर सहमतीची मोहर उमटवली, ते योग्य केलं ना? काही चुकलं तर नाही ना आमचं? आम्हाला ही पुन्हा तुमच्यासाठी संधी वाटली. अकबर, उद्याचा होणारा शहनशाह, तो स्वतः तुमच्या पाठी उभं राहायला तयार झाला.
म्हणून खरं तर आम्ही तयार झालो. यात आम्हाला वावगं असं काहीच वाटलं नाही. पण हे फसलं तर शंभूराजेंना काय वाटेल, काय म्हणतील? का पुन्हा आमच्या नशिबी नजर कैद असेल? इथून पुढे या अशा प्रकारे तुमच्या आडून आमच्यावर कोणी वार करू नये म्हणून तुम्हाला नजर काही देत आहोत आम्ही. बाराजे, काहीही म्हणा, पण तुमच्या नशिबी उपेक्षाच येते. तुम्ही कुठल्याही मसलतीत नसता, कुठल्याही निर्णयात नसता. आत्ता कुठे तुम्ही 3000 मनसबदार आहात, पण तुमच्या वयात शंभूराजे 7000 मनसबदार होते. पण उपेक्षा मात्र तुम्हालाच मिळते. खर तर महाराज होते तोपर्यंत आम्ही निर्धास्त होतो. कारण महाराज म्हणाले होते, तुंगभद्रेपासून गोदावरी नाशिक पर्यंतचं स्वराज्य बाराजेंना द्यायचं आणि दक्षिणेचं राज्य शंभूराजेंना द्यायचं. पण या सगळ्या गोष्टी हवेत विरल्या. असं काही झालंच नाही. शंभूराजे सिंहासनावर बसले आणि सगळं संपलं. आता तुम्हाला तुमचा वाटा मिळेल असं आम्हाला तरी वाटत नाही. आणि मिळेल अशी अपेक्षाही आम्ही सोडली होती. अहो, पण अकबराने तुमची याद केली. त्यालाही वाटलं की तुम्ही गादीवर बसावं. बाराजे, आमच्या नंतर तुमचं कसं होणार हा एकच प्रश्न आम्हाला सतावत असतो. एकतर तुम्ही हे असे भोळे भाबडे, राजेपदाची योग्यता असतानाही दादा दादा म्हणून तुमच्या दादासाहेबांचं बोट पकडण्याची तुमची धडपड. आणि शंभूराजे बोट धरून मिरवण्यात धन्यता मानतात. याचा आम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो. बाराजे, तुमचं भविष्य सुखा समाधानाचं जावं, तुम्हाला राजा म्हणून मान्यता मिळावी, या शिवपुत्राने गादीवर बसावं, हे सगळं बघण्यासाठी आम्ही पुन्हा हे धाडस करत आहोत. फक्त तुमच्यासाठी. बाराजे, मर्यादा हा शब्द आईच्या ममतेला माहीत नसतो. साधी साळुंखी ही खरट्याजवळ साप दिसला तर सारं जंगल डोक्यावर घेते. सर्पाच्या दंशाने घायाळ होते, पण इवल्याच्या पिल्लाला काहीही होऊ देत नाही. एक पक्षी एवढं करतो, मग आम्ही तर राजमातोश्री आहोत. तुमच्या सुखासाठी एकदा काय, हजारदा घायाळ हो, हजारदा घायाळ हो. हिरोजीराव,
राहुजी नाना, हे बघा, हजारदा नाही हजारो घायल होणार आता. म्हणजे अल्लाउद्दीनच्या दिव्याला खुश करणारं पत्र, राजमातोश्रींचं पत्र. आणलं ती पत्र? होय? आणलं, मोहर उठवून आणलं. आता आपलं काम झालं. पंत, खरं तर अवघड होता हा अडसर. अवघड होता, पण या अनाजी पंताची बुद्धी म्हणजे गोम. तिला 1000 पाय फुटतात आणि मग अशी पळते वारे माप. वा वा पंत वा, मानलं तुम्हाला. ऐकलं का? अहो खरंच मानलं तुम्हाला. आता हाही अडसर दूर झाला. वेग बघितला का गोळ्याचा? मग पोटात गोळा झाला माझ्या. आता 2 अडसर राहिले, ते आपण सहज पार करू. तरी आपण गाफील राहायला नको. आपण गाफील नाही, गाफील राहणारे राहिलेत पन्हाळगडावरच. खरंच की हो. त्यांना म्हणावं, तुम्ही आता थांबा पन्हाळगडावरच. सैन्य भरती करायला, स्वराज्याचा विस्तार करायला, दक्षिणेचा सुबा पक्का करण्यासाठी. तेच करा म्हणावं आणि उसंतही घेऊ नका. आम्ही आहोत तिथे रायगडावर स्वराज्य सांभाळायला. ऐकलं का? घाई करा लवकर. अशा वेळी घोडा दौडवायचा, नाहीतर आपलं काम दौडवायचं बिन लगामाचं. आपण बिन लगामाचे, पण लगाम पन्हाळगडावर. त्यांनी तो नीट धरावा, नाही तर पडायचे घसरून. पुन्हा सांगतो, सगळ्या गोष्टी लष्करच्या शिस्तीने होऊ द्या. आणखी एक महत्वाचं, आपल्या बाजूने झुकलेल्या माणसांना निरोप द्या. त्यांना गडावर बोलवून घ्या. रावजी नाना, हो, मी जनार्दन पंतांना सांगतोच. लक्षात ठेवा, शंभूराजे पन्हाळगडावर आणि अकबर रायगडावर. सांगतो सगळं, तुम्ही आवर्त घ्या. उद्या तांबड फुटताना महाडमध्ये पाहिजे आपण. ऐकलं का? माझ्या पेशवेपदाचं नक्की ना? हो, पण आधी हे घडू द्या मनासारखं. पत्र नीट ठेवा. लाख मोलाचं पत्र आहे ते. ठेवा. ठेवतो. कुणाच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवतो. सोयरा मातोश्रींना वर्दी द्या, आम्ही येत असल्याची. जी महाराज. महाराज आलेत. कोण? शंभूराजे? जी मातोश्री. ते गडावर केव्हा आले? ते हल्ली अचानकच गडावर येत असतात. पण आमच्याकडे का म्हणून? माफी असावी मातोश्री. कशाबद्दल?
हे पत्र आमच्या हाती लागलं. शहजादा अकबराला लिहिलेले.